आज काय झालं 12 वाजता दुपारी अचानक मला फोन आला की एक टिफिन पाहिजे. म्हटलं अरे देवा आता काय करू. म्हटलं मग पटकन ही डाळ शिजवून घेतली, कारण डाळ पटकन होते म्हणून मी डाळ शिजवून घेतली आणि फ्रीज उघडलं. अरे देवा म्हटलं आता मिरचीच संपली, म्हटलं ओली मिरची संपली. मग मी काय केला जुगाड, लाल मिरची होती ती काढली. म्हटलं मिरची कुठली का असे ना आपला तिखटपणा थोडी सोडणार आहे, म्हणून मी लाल मिरचीची मस्तपैकी तडका देऊन फोडणी दिली. शिजवताना घालत नाही, कारण मला ती मग ती पीठ कशी होते आणि जर तडका दिला तर तिचं जे तिखटपणा आहे तो मस्तपैकी डाळीत सगळीकडे पसरतो. म्हणून मस्तपैकी असं मी हे बघा खोबरं घालून वरण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं पटकन चपाती भाजायला घेतली, कारण टाईम खूप कमी होता माझ्याकडे. मला एक तासात तो टिफिन रेडी करून द्यायचा होता, त्यामुळे चपातीचं पीठ होतं ते मी मळून ठेवलं नव्हतं. पटकन पीठ मळलं आणि पटकन चपाती भाजली, त्यामुळे माझ्या चपाती काही फुगल्या नाही आणि मी पटकन चपात्या भाजल्या आणि टिफिनसाठी त्या रेडी केल्या. आणि त्याच्यानंतर म्हटलं मस्तपैकी फ्लावर धुवून घेतला आणि बटाटे घातले त्याच्यात आणि म्हटलं थोडीशी अशी भाजी करूया. हे एवढं करेपर्यंत मधल्या टायमात मी ते करून घेतलं आणि मस्तपैकी आलं आणि लसूण घेतली, ती मस्तपैकी अशी ठेचली आणि मस्तपैकी कांदा घातला फोडणीला आणि ही आलं लसूणचं जर ठेचलेली होती ती घातली. मस्तपैकी अशी भाजली तेलात आणि मस्त वास सुटला आणि मसाल्याची फोडणी दिली आणि भाजी टाकली. ही बघा कशी शिजते आहे. त्याच्यावर झाकण ठेवलं आणि मी थोडा वेळ ठेवली भाजी शिजेपर्यंत आणि थोडा वेळ झाल्यानंतर ही बघा भाजी शिजलेली आहे. त्याच्यानंतर मी आमच्या कोकणी पद्धतीत त्याच्यावर मस्तपैकी खोबरं घातलं आहे. तुम्ही जर घालत नसाल तर नक्की ट्राय करा, मस्त लागते. खोबरं घातल्यानंतर भाजीची टेस्ट बदलते, खूप छान अशी लागते. आम्ही डेली खोबरं घालतो. त्याच्यानंतर मी घेतला डबा पॅकिंगसाठी. त्याच्यासाठी ही दोन चपात्या होत्या त्या मी पॅक केल्या. हे बघा हे सिल्वर पाऊचमध्ये मी त्या हे केल्या, रबर बँड करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर हा बघा हा राईस एका डब्यामध्ये पॅक केला मी, जो की मी तुम्हाला दाखवला होता तो. आणि आता ही भाजी आहे जी की केली होती मी ती. आणि हे आहे हे वरण जे तुम्हाला दाखवून केलं होतं आमच्या कोकणी पद्धतीमध्ये. हे जेवण आहे ते आता मी डबे लावून घेते आणि मला ते देण्यासाठी मी तो डबा बंद करून ठेवणार आहे, कारण ते जेवण आहे ते गरम गरम जेवायला मस्त लागतं. मला कधीही जेवण गरमच लागतं, त्यामुळे मी दुसऱ्यांनाही देताना ते जेवण गरम कसं त्यांना भेटेल याची काळजी घेते. अशा पद्धतीने हा डबा मी पॅक केलेला आहे. तुम्हाला माझा टिफिनचा कसा वाटला तो नक्की सांगा आणि माझा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. थँक्यू.